ज्यो नलिनी सुवटा कहो उड़न को मन माही, छूटे तो उड़ जाई है पकड छूटत नाही. सुवा माहिती ना, सुवा पोपट राघू. तर पोपटाला पकडणारा जो असतो तो एक नलिनी, एक नळी घेऊन येतो. त्या नळीवर जेव्हा पोपट बसतो, पोपटाला त्यावर बसवण्यासाठी बोलवलं जातं. खाण्याचं काहीतरी दाखवलं किंवा इतर काही आमिष दिलं तर पोपटाने तिला धरून ठेवलंय. जेव्हा तू तिला धरतो तेव्हा ती नळी अशी फिरायला लागते. ती फिरून आतल्या बाजूला यायला लागते त्याला अजून अडकवण्यासाठी. आता पोपट स्वतःचा लोभ सोडू शकत नाही. तर जेव्हा तो पाहतो की ती नळी फिरते आणि तो असा सरळ बसला होता आणि आता उलटा होतोय, तर तो तिला अजून जोरात पकडून ठेवतो. आणि अजूनही तो मोकळा आहे, तिला सोडून तो उडून जाऊ शकतो. पण तो स्वतःच त्या गोष्टीला अजून जोरात पकडून धरतो ज्या गोष्टीने त्याला बांधून ठेवलंय. छूटे तो उड जाई है पकड छूटत नाही. हेच आहे माणसाच्या बंधनांचं कारण. बंधन समजून घ्या, स्वातंत्र्य आपोआप प्राप्त होऊन जाईल. तुम्ही तुमच्या बंधनाला फक्त धरूनच ठेवत नाही. जेव्हा तुम्हाला दुःख मिळतं तर ज्याच्याकडून तुम्हाला दुःख मिळालं असतं तुम्ही त्यालाच अजून जोरात पकडता. तुम्ही बा कोणावर दुःख ओढवतं तर असं थोडीच आहे की मग त्याला वैराग्य किंवा विरक्ती येते आणि तो थेट निघून जातो. म्हणतो की नाही नाही मला सत्य हवं आहे. जेव्हा कुणाच्या घरात दुःख येतं तर लोक अजून जास्त अंधश्रद्धाळू बनून जातात. ते आणखी जास्त टोनाटोटका करायला लागतात. जेव्हा कोणाला अपयश मिळतं तर तो आणखी जास्त खोटा बनून अपयशाची खोटी कारणं शोधतो आणि त्यांना दोष देतो. छूटे तो उड जाई है पकड छूटत नाही. आत्ताच सोडा, आत्ताच उडून जाल. पण जसं जसं त्या पोपटाला दिसतं की तो अडकतोय, तर ज्या गोष्टीने त्याला अडकवून ठेवलं असतं तो त्याच गोष्टीला अजून जोरात पकडतो आणि मग तो शेवटी आयुष्यभरासाठी कळीत जातो. आता तो पिंजऱ्याचा पोपट बनून जातो. हीच माणसाची अवस्था आहे. आपण ज्यांना आपल्या दुःखाचे सोपी समजतो, असं तर नाही की तेच आपल्या दुःखाचं कारण आहेत. आणि असंच आहे.